हॅलो एव्हरीवन, मी प्राची एव्हरीडे क्वीनच्या मिनी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर इथे सायकल रिपेअर करायला आम्ही चाललो आहे. बरेच दिवस झाले त्याची सायकल सारखं कोणतरी पंक्चर करताना आज चक्क त्याचा टायरच कोणीतरी फाडून टाकला आहे. खूप अपसेट होता. त्याला म्हणली चल बाबा चल, पाडव्याची जी काही मला आदल्या दिवशी शॉपिंग करायची होती तर त्याची सायकलसुद्धा आम्ही रिपेअर करायला टाकली. त्याच्यानंतर मस्त इथे ऑफर चालू होती श्रीखंडाची, तर मग आम्ही ते श्रीखंड घ्यायलासुद्धा आलो. तर मी 2 प्रकारचे श्रीखंड घेतलं, आम्रखंड पण घेतलं आणि श्रीखंड पण घेतलं. आणि अमूलचं होतं, पण खरंच छान लागतं अमूलचं, आपल्याला असं वाटत असेल. मग इथे बिलिंगसाठी ना मला खाली यावं लागलं, कारण की मला ऑनलाईन पे करायचं होतं. कॅशमध्ये असेल तर वरती पे करावं लागतं आणि आपलं ऑनलाईन असेल तर खाली यावं लागतं. तर अशा प्रकारे मला खाली यावं लागलं. खूप थकलो, कारण की स्टेशनपासून चालत गेलं, चालत आला. तर मुलगा पण खूप थकला, कारण त्याला चालायची अजिबात सवय नाही आहे. म्हणून त्याला चालवत नेते मी सध्या तरी. आणि खूप वजन होतं, कारण की कलिंगड मस्मेला म्हणजे टरबूज 4-4, एक मोठा कलिंगड, त्याच्यात हे सगळं हारतूर वगैरे. तर अशा प्रकारे तो खूप थकला वैतागला होता, पण तो हसत हसत मला हे करतो, नेहमी हेल्प करतो माझी खूप. आणि मग हे आम्रखंड श्रीखंड वगैरे आम्ही आणलं, नारळ घेऊन आली, सगळं जे काही उद्याचं पूजेचं सामान ते सुद्धा घेतलं, फळंसुद्धा घेतली. आणि मस्त मग त्याच्यानंतर सगळे मला मंदिर आवरायचं होतं, कारण की मला सकाळपासून वेळच मिळाला नव्हता. मग ह्याच्यानंतर पहिलं मी मंदिर आवरायला घेतलं, म्हणजे माझं देवघर आणि ही सगळी भांडी, देवाची मूर्त्या वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं. तर हे जे लिक्विड आहे ना, माझ्या आईने मला सांगितलं आहे की त्याने पटकन क्विकली सगळं साफ होतं. पितांबरीने मला खूप वेळ लागतो. माझ्याकडे एक बोलतं ना तांब्याचा हंडा आहे, तर तो मला घासताना माझा नाकी न आलेला, तेव्हा मम्मीने मला हे लिक्विड सांगितलेलं. तर ते मी नक्की तुमच्यावर शेअर केले, पण आधी मी वापरून बघते कसं आहे आणि मग नंतर तुमच्यावर शेअर करते ते लिक्विड. ओके. सो तर हे बघा किती सुंदर ना, हलक्या हाताने घासते तरी पण बघा ना, काहीच मी जोर लावला नाही आणि हलक्या हाताने मस्त सगळं क्लीन केलं. तर खूप छान निघालं. ॲक्च्युली हे स्पेशली ना ते लिक्विड आहे ना, ॲक्च्युली तांब्या पितळासाठी आहे, ब्राससाठी पण आहे, म्हणून मी हे वापरलं ह्यालासुद्धा. आणि सगळं छान हलक्या हाताने क्लीन झालेलं आहे. त्याच्यानंतर मंदिर आवरायला घेतलं पहिलं, कारण व्हाईट असल्यामुळे सतत ते बोलताना धूळ असं थोडंसं दिवा जो लावतो त्याची वात नाही, ते खराब होत असतं. चला, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब.